नमस्कार मित्रांनो, भारतात आग्रा या शहरात मुघल काळातील एक वास्तुकला ज्याला आज आपण ताजमहाल या नावाने ओळखतो। 42 एकरमध्ये असलेला हा मकबरा खूप सुंदर तर आहेच, पण त्याचबरोबर याने खूप दुःखद अशाही घटना बघितल्या। जवळपास 400 वर्ष जुनी ही वास्तुकला आपल्या काळातील सर्वात मोठी आणि सुंदर वास्तुकला मानली जाते आणि याचा समावेश आजच्या जगातील 7 आश्चर्यांमध्ये देखील होतो। आलिशान अशा स्ट्रक्चरला बनवायला 20,000 कामगार आणि 22 वर्षांचा वेळ लागला होता। ही वास्तुकला पूर्णपणे संगमरमरने बनवली गेली। याची आजची किंमत $1 बिलियन म्हणजेच 83,000 करोड भारतीय रुपये यापेक्षाही जास्त होतं। मुघल वास्तुकारांनी ही इमारत एवढ्या उत्तम प्रकारे बनवली आहे की आजही जगातील टॉप इंजिनियर्स याचे गुणगान गाताना दिसून येतात। मेन गेट वरून बघताना ही इमारत खूप मोठी दिसते आणि जसे जसे आपण आत जाऊ तशी तशी ही इमारत छोटी दिसायला लागते। अशा खूप साऱ्या छोट्या मोठ्या ट्रिक्स या मुघल वास्तुकारांनी यामध्ये वापरल्या आहेत, ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात। त्यातील एक म्हणजे गुंबदच्या बाजूला असलेल्या मीनार। त्यांना सरळ उभे न करता बाहेरील बाजूस झुकवलेले आहे, कारण जर एखादा भूकंप आला आणि त्या पडल्या तर बाहेरील बाजूस पडाव्या आणि प्रमुख गुंबद सुखरूप राहावे। पण असे का होते की इमारत बनवणारे याला एवढं सुरक्षित ठेवत होते आणि असे कोणते गुपित होते जे 400 वर्ष आधी लपवायचा प्रयत्न करत होते? आणि जर त्यावेळी सिमेंट आणि स्टील नव्हते तर ही आलिशान इमारत आणि 40 मीटर वर असलेला गुंबद कसा तयार झाला हे सगळे आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। ही कहाणी सुरू होते 1607 मध्ये, जेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या ह्या भागांवरती मुघलांचे आधिपत्य होते। या दिवशी बादशाहचा सगळ्यात लहान मुलगा शहाबुद्दीन मोहम्मद खुर्रम हा 15 वर्षाचा झाला होता आणि आग्रा किल्ल्यात त्याच्या वाढदिवसानिमित्त आलिशान अशी पार्टी देण्यात आली होती। खुर्रम हा बादशाहचा सगळ्यात लाडका होता, त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची सोनतुला होत असत। पण यावेळी काही वेगळं होणार होतं। बादशाहने खुर्रमचे लग्न आपल्या एका वकिलाच्या मुलीशी करून टाकले। खुर्रम आणि मुमताज हे दोघेही एकमेकांना तेवढंच प्रेम करत होते, पण तेव्हा कुणालाच माहित नव्हते की या प्रेमाची कथा अमर होणार आहे। पुढच्या 10 वर्षापर्यंत खुर्रम खूप लढाया लढला आणि जिंकला सुद्धा, ज्यामुळे बादशाहने खुर्रमला शहाजहान हे नाव दिले, ज्याचा अर्थ होता दुनियाचा बादशाह। शहाजहानच्या 6 राणी होत्या ज्या आग्र्याच्या किल्ल्यात राहायच्या। त्यातील सगळ्यात आवडती राणी होती मुमताज आणि त्यामुळे शहाजहान सगळ्यात जास्त वेळ मुमताज बरोबर घालवत होता। वेळ गेला आणि 1621 मध्ये मुघल बादशाहचा मृत्यू झाला। शहाजहान जो बादशाहचा सगळ्यात लाडका मुलगा होता त्याने 7 वर्षानंतर म्हणजे 1628 मध्ये मुघल गादी सांभाळली। पूर्ण मुघल साम्राज्य आपल्या बादशाहापासून खुश होते। हा मुघल साम्राज्याचा सुवर्ण काळ होता। भारत, पाकिस्तान त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या काही भागांवर मुघल साम्राज्याचा कब्जा होता। शहाजहान सगळे निर्णय स्वतः घेत असत आणि मुमताज त्याला सल्ला देत असत, पण कोणालाच माहित नव्हते की हा आनंद जास्त दिवस टिकणार नाही। गादी सांभाळल्यानंतर 1 वर्षातच शत्रू मुघल साम्राज्यावर चाल करून आले। पुढचे 2 वर्ष शहाजहान युद्ध करत राहिला आणि जिंकला सुद्धा, पण या विजयाचा आनंद घेत असताना एक दुःखद घटना घडली। मुमताज महल शहाजहानच्या 16व्या मुलाला जन्म देताना 17 जून 1631 रोजी मृत्युमुखी पडले। विजयाचा आनंद आता शोकात बदलला होता। शहाजहानची सगळ्यात लाडकी राणी आता आनंदात विलीन झाली होती। पुढचे 8 दिवस शहाजहानने काहीही खाल्ले नाही व पुढचे 2 वर्ष एकही सण किंवा कोणताही आनंद उत्साह साजरा केला नाही। मुमताज महलची इच्छा होती की तिची कबर जगातील सगळ्यात सुंदर थाळीघरात म्हणजेच मकबऱ्यात बनवली जावी आणि याला पूर्ण करण्यासाठी शहाजहानने आपली पूर्ण संपत्ती आणि राहिलेलं आयुष्य लावायचा निर्णय घेतला। मुमताज जाण्याच्या 6 महिन्यानंतर 1632 मध्ये ताजमहलचे बांधकाम सुरू झाले। 20,000हून जास्त कामगार, शिल्पकार आणि सैन्य पूर्ण राज्यातून बोलवले गेले। ताजमहाल यमुना नदीच्या किनाऱ्यावरती बनवला जाणार होता, पण हे करणं एवढं सोपं नव्हतं, कारण नदी किनारी असलेली माती ही खूप मऊ असते। जर तिथे बांधकाम झाले तर पाण्याचा प्रवाह ताजमहालच्या बांधकामात नुकसान करू शकतो।
त्यामुळे मुघल वास्तुकारांनी इथे खूप साऱ्या विहिरी खणायला सुरुवात केली. विहिरी तोवर खणल्या गेल्या जोपर्यंत सुकी माती म्हणजेच कडक सरफेस नाही लागला. त्यानंतर त्याला दगड आणि गारगोटीच्या मदतीने भरलं गेलं आणि नंतर त्यावर मोठमोठे पिलर उभे केले गेले. त्यासाठी त्यांनी हत्तींची मदत घेतली आणि आता त्या मऊ जमिनीवर अशी फाउंडेशन तयार होती जे एखाद्या डोंगराप्रमाणे मजबूत होते. फाउंडेशन नंतर आता वेळ होती बिल्डिंगच्या डिझाईनची, जी आजपर्यंत कुणीही बनवली नव्हती. शहाजहानने ताजमहलची डिझाईन आपल्या पूर्वजांच्या समाधीपासून घ्यायचं ठरवलं. वडिलांच्या समाधीपासून मिनार, आजोबांच्या समाधीपासून बिल्डिंग कोड आणि काकांच्या समाधीतून गुंबद याची कल्पना घेतली. जेव्हा यांना एकत्र केले गेले तेव्हा आलिशान डिझाईन समोर आले. ताजमहल बनवण्यासाठी करोडो विट्या जाग्यावरच बनवल्या व भाजल्या गेल्या. यामध्ये खूप सारा पैसा लागत असल्याने शाही खजाना खूप लवकर संपत होता. पण शहाजहानला याची काहीही काळजी नाही. त्याला फक्त हा मकबरा पूर्ण करायचा होता. सांगितले जाते की एवढ्या कामगारांना जेवण पुरवल्याने आजूबाजूच्या भागात अन्नधान्याची कमी व्हायला लागली होती व यासाठी शेजारील राज्यातून अन्नधान्य मागवावे लागत होते. कित्येक वर्षाच्या मेहनतीनंतर बिल्डिंग स्ट्रक्चर बनून तयार होते. आता वेळ होती त्याला संगमरमर मधील विशिष्ट मार्बल. हे संगमरमर आग्र्यापासून 400 किलोमीटर लांब राजस्थान मधून येणार होते आणि शहाजहानच्या आदेशानुसार जोपर्यंत ताजमहलचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही संगमरमर विकत घेऊ शकत नव्हते. त्या काळी शेकडो हत्तींच्या मदतीने संगमरमर राजस्थानहून आग्र्याला आणले गेले. ताजचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे त्याचा गुंबद आणि त्या काळानुसार आपल्या वेळेच्या खूप पुढची कलाकारी. आजकाल असले स्ट्रक्चर स्टीलच्या मदतीने आरामात कोणीही बनवू शकते, पण त्या काळात मुघल वास्तुकारांनी याला बनवण्यासाठी जी स्ट्रेस कॅल्क्युलेशन केली होती ती आजही नावाजली जाते. ताजच्या फिनिशिंगसाठी पेट्राडोरा म्हणजेच पर्शियनकारी केली गेली होती. पेट्राडोरा म्हणजेच मार्बलला महागड्या दगडांच्या आकारात कापून ग्लूच्या मदतीने त्यामध्ये चिटकवणे. खूप लॅब रिसर्च नंतर समजले की हा ग्लू शिरा, लेमन ज्यूस आणि संगमरमर पावडर पासून बनवला गेला आहे आणि आजही ताजच्या रेनोव्हेशनसाठी हाच ग्लू वापरला जातो. ताजचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवसभरात 4 वेळा आपला रंग बदलतो. सूर्योदय होण्याआधी ब्लॅक शेड, सूर्योदय झाल्यानंतर लाईट येलो आणि पिंक शेड, दुपारी अगदी मोतीसारखा पांढरा शुभ्र आणि सूर्यास्तावेळी गोल्डन शेडमध्ये दिसतो. पूर्ण 22 वर्षानंतर 1654 मध्ये ताजचे काम पूर्ण झाले. शहाजहान आपल्या राणीच्या आठवणीत दुनियातील सगळ्यात सुंदर मकबरा बनवण्यात यशस्वी झाला होता. त्याने याचे नाव मुमताज महल ठेवले. नंतर याला ताजमहल असे म्हणले जाऊ लागले. दरवर्षी मुमताजच्या पुण्यतिथीला शहाजहान ताजमहलवर यमुना नदीतून जात असत. ताजमहलवर एक असा दरवाजा होता जो फक्त शाही परिवारांसाठी तयार केला गेला होता. त्यामध्ये सुंदर अशा नकाशी बनवल्या गेल्या होत्या. ताजमहलचे काम पूर्ण झाले असले तरी मुघल साम्राज्य हे नष्ट होण्याच्या मार्गावर होते. 4 वर्षानंतर 1658 मध्ये शहाजहान आणि मुमताजचा मुलगा याने गादीवर कब्जा केला आणि स्वतःला राजा घोषित केले. 30 वर्ष मुघल साम्राज्यावर राज्य केल्यानंतर शहाजहानला आग्र्यातील किल्ल्यात बंदी बनवून ठेवले गेले. त्याला फक्त एक सवलत होती. त्याला ज्या खोलीत ठेवले गेले होते तिथून ताजमहल स्पष्ट दिसत असत. 8 वर्षांच्या कैदेनंतर शहाजहान आणि मुमताजची भेट पुन्हा झाली. शहाजहान मृत्युमुखी पडला आणि त्याचीही कबर मुमताजच्या बाजूला बनवली गेली. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.